أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تسطع عليه صبرا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد قصة حضرت मूसा अलैहिस्सलाम आणि हजरत खजीर अलैहिस्सलाम यांचे दोघी जणांची सफरे सो चालते होते की सफरे भितर 3 चीज़ों एकदम उलटी दाखडली होती तेजे पर हजरत मूसा अलैहिस्सलाम गपचूप रावन सकल्ला उलटो सवाल केले अखेर भितर हजरत मूसा अलैहिस्सलाम अलग जावन कस पडले तेजे भितर का राज होतो इत्ता जे कोणती आहे तो तिलावत करून गेली त्याच्या भितर सांगून गेला हा पहिली चीज जे कोणती होती जे की त्या दोघांनी समकीवर बसले तरी हजरत मूसा अलैहिस्सलाम समकीचे एक फले तोडू सुरू केला हजरत खिदर अलैहिस्सलाम तर हजरत मूसा अलैहिस्सलाम गौजी घटले खिगा करतात का म्हणून खिगा केले त्याच्या बारा हजरत खजीर अलैहिस्सलाम सांगतात की अम्मा सफीनतु फकानत लिमसाकीन यामलून फिल बहर सफीना बलन समकू जे काय समकू होती ती चंद मिस्किनाची होती यामलून फिल बहरी जे कोण दर्या भितर काम करते होते फ़अरदतु अन अईबहा मैं चालो कि देखा मैं आबदार करूँ वकान वराअहुम मलिकुन यअखुदु कुल्ल सफीनतिन गस्बा तेजे पाटरी एक बादशाह होतो जे कोण हर समकुए गसब करतो होतो आणि जे कोणती समकू तेन वतनीन तेका फोडले की का म्हणून सांगले की समकूचन मिस्किन बला कोणा बदन हिंगा जे कोणाकडे प्रॉपर्टी अशी लेकिन तेजीन त्यांचे खसपानी पुरा जाणं అలాగే यांची समकू होती ती समकुए पर त्यांनी मजदूरी करते होते माणसा हाडूचे हरूचे त्यांची प्रॉपर्टी की होती काम को करते होते लेकिन मनसे ज़्यादा खस कम ते का मिस्किन म्हणतात तिसरी माणसा को आम्ही सदका देऊ शकतात जकात देऊ शकतात आता बाद माणसे बोलतात ते उडले घराचे तरी पीक या घेता घर होडल्याचे कमवतले कोण होते कोणी कमवतले राहणार भावड्या या माणूस कमवता बार वाटते बार वाटते तरी पीक या घेता ती जकात का पुसतात म्हणजे बुधवार वाटे ती बोळाची मेली चढवे घरे भंजो वाटे त्यांची चढ वाटे खसपाने पुरा पडणार इसलिए जे कोणती माणसे मिस्किन बोलतात जे कोण बोळ्यांच्याकडे प्रॉपर्टी राहतात कमवतात लेकिन तेजीन त्यांचे खसपानी वशे ना इसलिए माणसाको आम्ही सदका आणि जकात वगैरे देऊ शकतात तेन मजदूरी करते होते तर का होते तिंगा जे की तेन होते तिंगा पुढे एक बादशाह होतो तो का करतो होतो निक्की सुगाड आणि नवी जे कोणती समकोर होता ते का हडप करतो होतो हजरत खिदर अलैहिस्सलाम सांगून गेले होते कळते होते त्यांना ही चीजो त्यात त्यांनी का केले एक फले काढले तिघांचे
फले काढला का हाडते फुटल्लापर्यंत हाडतले हिंगा फुटल्लापर्यंत हाडतले लेकिन तिंगा बादशाह जे घेता पलतलो ही समकू फुटली येतात हे नाका घेणूचे नाका बीजी घेणूचे नाही त्या सबब त्यानं फुडेकच हे काम केले हे हजरत मूसा अलैहिस्सलाम कलते नव्हते मग वसून तिंगा का जातले का बोलो अल्लाह ताला त्यांना हजरत खिदर अलैहिस्सलाम ही चीज कलवलं होतं आणि तुम्ही करू शकता पण आता आम्ही करू शका नाही अशी आपले मनमानी कोणाची दुसऱ्याची चीज आम्ही नुकसान करू शका नाही इंका आमका जाहीर शर्यत का सांगता आम्ही ते करूया हजरत खिदर अलैहिस्सलाम अखेर पुढे सांगला मी अल्लाचे हुकमान केलं बोल अल्लाह त्यांना सांगलो होतो तसंच केलं ते अब आम्ही अशी आपली मनमानी नाही चोर घेतो बोलून आपण त्याला तोडलो गाडी भरते बोलून आम्ही हवा काढून धरवलो हे आम्ही करू शका नाही आमका तिथलो राईट्स देऊन गेलं नाही ते सांगता की फारत तो अन आईबा आम्ही चालो की मी त्याका आईबदार करू की का आणि हे फोडलो की का आईबदार करू वकान वराअहुम मलिकुन हे जे कोणते आम्ही माणसे होते वाटत पुढे एक बादशाह वाटे वरा मला पट्टरको होता आणि जे कोणते ठावेर आम्ही पुढे पोहोचे वाटत तिंगा एक बादशाह वाटे मलिक बलम बादशाह या खुद बलन घेनता गसब करता गसबन बलन तरी एक बादशाह वाटे हर निक्की समकू बलन हर निक्की जे कोणती समकू राहतात त्याका हडप करून घेतात जबरदस्ती घेता तसं मी चालो की ह्यांची समकू राहून का हे बोडे पहिला का मिस्किन आहेत यांच्याकडे पहिला काच खाऊन पिऊन तटलो दूध यांच्या उपर पुरा पडणार तर समकू घेऊन गेले एक कमावसो जरिया तो मी का करते लेते तसं मी चालो की एका आयबदार म्हणून धरूया पुढे गेला मग तो बादशाह हे परत एका गसब करू नये हडप करू नये दुसरी जे कोणती चीज सांगले व अम्मल गुलाम एक कोसको होतो ना ते का सुगड कोसको चढवाचे खेळू लागलो ते धरले आणि त्याला मारून सोडलं गर्दन मोडून सोडलं ते कोसका मला सांगतात की फकान अबवाहु मुमिन गुलाम बलन चढू फकान अबवा बलन त्याचे मायबाप त्याचे मायबाप मोमीन होते फखशीना अन युरहिकहुमा तुगयानम व कुफ्रा मका भेद आखडले या मका कलते होते की तो जबरदस्ती त्यांका सरकशी आणि कुफ्र उपर आमादा करतलो आणि हे जे मायबाप मुसलमान वाटत वो चढू येतं ढाकलो वाटे मग वसून यांना सांगून गेले की अगर वो चढू जिंदा राहिलो तर मग वसून हो खुद काफिर आणि सरकश जातलो आणि इसलिए गलत सलम काम करून आपले मायबापा को आपली ताईद करू त्यासब मजबूर करतलो चढ़वाची मोहब्बते बितर माय बाप को त्याची हर कहली चीज़ सही सही बोलून तो कुफ्र करता तरी ह्यानको कुफ्र करतले तो चोरी करता तरी ह्यान हाँ बोलतले ह्यानको शरीक झाले हर गलत कामा भितर त्याची हाँ मिळून ह्यान त्याच्या भितर शरीक जातले तासो वल्ला चालो की हे चढवा त्याकाच खतम करूया आणि हे जे बदला एक दुसरे चढू दे तासं मी शिकेलो येता आम्ही करू शकत नाही वडलो खराब करता पाव मारियो म्हणून आम्ही मारू शकत नाही ते त्यांना इल्म देऊन गेलो होतो तासबब बास टायमार बोलतात ना चढू धाकले असते मेले म्हणजे अफसोस भरली आता लेकिन मग वसून का तुला आमका कल नाही पुढे का अल्लाह त्याला घेतलो निक्की आला ते बी घेतलो ते को सब्र करूचे तासं बोला मग बरोला की बास तकलीफो जाऊ शकता हे जे आमका परेशानी जाता लेकिन रिझल्ट मग वसून ते तो रिझल्ट निक्को राहता तासं जे कोणी तकलीफो असे ते बर्दाश्त करू का असा अंतक्रहु शैअन फहुव खैरुल लकुम जाऊ शकता कि कोणती चीज़ तुमका नापसंद असे लेकिन फौसे तुमचे हाक भीतर ती का चीज़ बेहतर जातली असं काही तकलीफ आयली वक्ती तौरा पर आम्ही त्याच्यान परेशान जाऊ नये जाऊ शकता की ही तकलीफे पट्टर राहत इन्न मअल उसरी युसरा दोन सांगून गेला हर तकलीफे पट्टर आसानी अशी राहत असे बोलून ते अल्लाह त्याला हिंगा सांगलो अरहक युरहिकु बोलन जबरदस्ती करूचे हे चढवाचे बापा मोमीन होते ते हजरत खिदर बोलले की आमका हे अंदेशा झालो की हो जबरदस्ती त्यांका कुफ्र आणि सरकशी पर आमादा करतो आणि आपण गलत जातलो हेंका को जबरदस्ती गलत वाटे ऊपर फौसे हड़े तासो बेताकस चीज़े काम तमाम करियो फारदना अन युबदिलहुमा रब्बुहुमा खैरम मिनहु ज़कातन व अक़रब रुहमा आम्ही चाले के तेंसो परवरदिगार तेजानो बेहतर आणि पाकीजा चढू त्याच्या बदला भितर तेका देवो आणि हे चढवा मारलो तरी मे अल्लाह ताला फौसे ह्याच्या निक्की छेडू ते का देतलो जकात बलन पाकीजा
दिलाचे एतबारान, अमलचे एतबारान, अखलाकचे एतबारान निक्की आणि पाकीजा छड़ो अल्लाह ताला तंका देतलो। व अक़रब रुहमा, रुहम बलन रिश्तेदारी को जम सकता, रुहम बलन एहसान को जाऊ सकता हो चढू त्यांच्यानो ज्यादा यांच्यावर एहसान करतलो जाऊसो चढू आणि रिश्तेदारी मायबापाचे हुकूक अदा करूच्या सबब ही चढवापासून बेहतर राहतलो। तासब हे जे बदला भितर निक्को चढू अल्लाह ताला ते का देव बोलून ही चढवा आता मारलो की का हो जिंदा राहणार मायबापा खतरा हे जे ऊपर ते सबर केले तेरे अल्लाह ताला ह्याजानो निक्को चढू त्यांका देतलो जे कोण अमल एतबारान को, अखलाक एतबारान को, रिश्ते नाते जोडूचे एतबारान को, माय बापाचे हुकूक अदा करूचे एतबारान को ते चढवापासून निक्के राहतलो। तिसरी चीज जे कोणती होती, एक गावा भितर गेले तिंगा भूक लागली खाऊ पिऊसो तकाजा केले कोणी त्यांका मेहमान नवाजी केल नाही पुढे होता तर ते गावाची माणसाची वनत खाल पडती होती हे त्याका बराबर केले। हे जो करास ते सांगतात वाम्मल जिदारू फकान लि गुलामैन यतीमैन फिल मदीना, जिदार बल्लान वनत जे कोणती वनत होती ती गावातली दोन यतीम चढवाची होती। गुलाम बलन चढवे ले गुलामैनी यतीमैनी फिल मदीना, मदीना बलन सिटी गाव, ते गावाचे दोन यतीम चढवाची ती जमीन होती, ती वनत होती। वकान तहतहु कंसुल लहुमा, कंस बलन खजाना, तात बलन खाल, ते जे खाल त्यांची दोघांनासो खजाना होतो। पुढे बँका भितरचा चिरो धरतो नव्हत्या, पुढे माणसे दौलत प्रॉपर्टी राहिला जमिनी भितर धरवत होत्या आणि आपले खाल माणसं सांगते होते एका चोरे मारे येऊन त्याच्यावर हमला करण्याचे बोलून। वकाना अबूहुमा सालिहा, लेकिन त्यांची दोघांनाचे बापा भले नेक होते। फ़अराद रब्बुका अन यबलुगा अशुद्धहुमा, तुमसो परवरदिगार चालो कि तेन दोगी आपली पुख्तगीची उमर तक पाओ। वयस्तखरिजा कंजहुमा, आणि तिंगासो खजाना तेन बाहेर काढो। रहमतम मिन रब्बिक, तुमचे परवरदिगाराची रहमतेने याचं झालेलं आहे। आणि हे सांगले की ही जे कोण तो वनत असे ना ही वनती खाल दोन चढवासो खजाना होतो। अगर वनत खाल पडती तो खजाना बाहेर येतो आणि माणसे त्याला लुटते। ती माणसे चढवे दोघांनी धकले होते, यतीम बल्लान जे कोणाचे बापा नाही आणि नाबालेग वाटे, बालेग झाला मग ते यतीम राहणार आणि इथं चढवे वाटेत बापा नाही त्यांचे, त्याची खाल खजाना असे। आणि दुसरी जी सांगले खेकामेशी केलो त्यांचे बापा निक्के होते, दोघी जणांचे को बापा भल्ली नेक आणि साले होते। म्हणजे नोलकू पडता कि माय बापाची नेकी चढवा ऊपर को असर करता। माय बाप अगर निक्के राहिले नेक आणि साले राहिले त्यांची चढवा ऊपर को त्याच्या असरात मुरत्तब जाता। बल्कि चूंकि हजरत खदर अलैहिस्सलाम त्यांचे सबब वनत रोखले आणि त्याची इस्लाह केले ता सबब उलमा एटलो को बरोला बाद उलमा की अगर कोणती चढवाचे मायबाप निक्के वाटे तरी ती चढवाच निको आम्ही निक्को सुलूक करू का, त्यांची इज्जत करू का, एहतराम करू का, त्यांना खुश करूची कोशिश करू का, हे जेन त्यांनी इस्तिदलाल केला हा आणि भले सही को दहाडता। सांगले की त्यांनी दुगी आणाची मायबाप निक्के वाटे तर भला मायबाप अगर निक्के वाटे अगर तेन दक्कन मेले चढवे धाकली को वाटे अल्लाह के तुम जाया करना त्यांची चढवा। हे तुम्ही तजुर्बा करून पडा। निक्की मायबाप अगर बड़े बचपना भी तो गुजरला बापा गुजरले निक्को होतो तेन फौसे ती तरबियत करते कोणी राहणार, लेकिन अल्लाह ती चढवा जाय करना। अक्सर देखून ती वडली माणसे झाला हा दुनिया भितर तुम्ही वडले वडले उलमा पला इसलिए वाटा की त्यांचे मायबाप बचपना तो गुजरले या बापा बचपना तो गुजरले। आम तौर पर वडले वडले उलमा जे असरे हाजिर चुको में पल्लो हजरत मौलाना अली मियाँ शेख यूसुफ करदावी इसलिए वडले वडले उलमा त्यांचे बचपना भितर कस बापा गुजरले कोणी परवरिश करते हुए, लेकिन तेन साले होते अल्लाह त्यांची चढवा पर रहम केलो आणि त्यांची सही तरबियत केलो। असं अल्लाह के तुम जाय करना आम्ही सही राहिले आमची नसलीची अल्लाह हिफाजत करता। असं आम्ही आपली इस्लाहची कोशिश करू का, आम्ही निक्के राहतले तरी आजमा का फौसे आमची चढवा पर को इंशाल्लाह निक्को असर पडतो। आम्ही गलत राहिले फौसे आमची चढवा पर को गलत असर पडतो। इसलिए को भले सर वाकयात हमका अल्लाह ताला दुनिया में दाखल लाटे तरीन बोलता फ़अराद रब्बुका अन यबलुगा अशुद्धहुमा, अल्लाह चाहतो तो कि तेन दोनों अपनी पुख्तगीची उम्र तक पावो। अशुद्ध बलन पुख्ता जाऊचे ताकद कुव्वत येऊ आणि बालिग जाओ समजदार जाओ आणि त्याच्या मग वयस्तखरिजा कंजहुमा, इस्तखराजा बला काढूचे कंज बला खजाना तेन बालिग झाला मग आकिल झाला मग आपलो खजाना खुद काढो। तासो अल्लाह चाहतो होतो की त्यांच्या खजानाची हिफाजत जाऊ का तासो मी त्यांच्या खजानाची हिफाजत केलो।
रहमतम मिर रब्बिक, आणि सांगले ही अल्लाची तुमच्या परवरदिगाराची रहमती की अल्लाह ताला त्यांच्या ऊपर दौडलो एहसान करून मोदो का फजलनो आपल्या आणि काही निस्बत केलं नाही, सवद अल्लाह तरफीन दल्ले आहे. लास्ट भितर सांगले वमा फअलतुहु अन अमरी, कोणतं काम मी आपल्या तरफीन केलो नाही, हे सवज अल्लाह तरफीन दल्ले आहे. हे जिनको उलमा बोलता की हजरत खिजर को नबी होते, अल्लाह तरफीन डायरेक्ट त्यांना अहकाम येते होते, हे नबी आका त्यांचे. तासं बोलले वमा फअलतु अमरी अन अमरी, आपली हुक्मान या आपली मर्जेन मी ही चीज़ों केलो नाही, सा अल्लाह तरफीन दल्ले. तसं मी तुमका फुडें को सांगले की इसलिए जी कोणती चीज असे आखिरची चीज तरी ओळखू पडता, त्याच्या भितर काय ना दुसऱ्या ते समकू तोडले चढवा मारले हे आपल्या तर्फीन आम्ही काही करू शकाना, चढवा खराब वाटत का मारी म्हणून हे अल्लाह तर्फीन चुके त्यांना सांगून गेले होते, त्याच्यातून ते अमल केले. आमका जाहिरे शरीयत का सांगता आम्ही त्याच्यावर अमल करूचे, फौसे का जातले ते जो रिझल्ट का जातलो ते पलो आमका अल्लाह सांगला, आमका शरीयत ऊपर अमल करू सांगलो, आम्ही शरीयत ऊपर अमल करूचे. ज़ालिका तअवीलु मा लम तस्ति अलैहि सब्र, तावील वल्लान त्याचा जवाब, त्याची ताबीर, त्याची तशरी वजाहत, ही वजाहत अशी ती चीज येते जे कोणती चीजावर तुम्ही सबर करू शकाल नाही. मी जे कोणते काम केलं होतं तुम्ही सबर करू शकाल नाही ना, त्याची तावील ही, त्याचा जवाब हो, त्याची वजाहत ही तुम्ही सबर करू शकाल नाही, तसं वेळ तुम्ही तुमका वजाहत केलो. तरी हजरत अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले होते की काश कि मैं सांग अल्लाह ताला मुझे ऊपर आणि मुझे भौस मूसा ऊपर रहम करो, कि तेन अगर गपचूप राहते तरी अल्लाह ताला बोली सर अजायबात हमको दाखवतो, पण गपचूप राहिला. बहरहाल मुकद्दरात एकच होते, हे जे सम्मान ओलो सबक होकस की एक तरीन कोणी आपले इल्मा ऊपर केदोड आलिंदो हे अजमावू सकेना की मग अक्का सवस कलता बोल भल्ली से ओलूम इसलिए रहता हमको कहीं करना. दूसरी चीज़ बास बजाहिर धाकली माणसाकडे को वडले वडले मालूमात राहतात, जे कोणती वडली माणसाकडे राहणार तर तो काय ऐब ना. हजरत मूसा भल्ली वडले, त्यांच्या मुकाबले हजरत खिजरचं तो मकाम नाही, लेकिन त्यांच्याकडे बाज उलूम इसले होते जे कोणते हजरत मूसाकडे नव्हते, त्याच्या हजरत मूसाचं मकाम खाल पडला नाही, त्यांचं मकाम आपलं उपरकत असेल, लेकिन इसी जाऊ शकता. इसी कस तीसरी चीज़ जे कोणती ओळखू पडता की आम्ही हर चीज़ें फटक करून कोणते फतवा दक्कन देऊ नये, काही जाहीर आमका उलटे दाखडले फटक करून फतवा जरा ताकीक करू कस. बास चीज़ आम्ही पलल्ली एक राहता ते पडर हकीकतो एक राहता, जे की हिंगा झाल्या तासब आम्ही फतवा देऊ का जाणार कोण्या बारात काही दापू का पहिला ताकीक करू का, तो काय बिन केलो का ते इकडे असून पुसू कास वाटेत तरी या खबर काढू कास ताकीक करू का, तेजे मग कोणती चीज सांगू कास. इसी का चौथी चीज़ इंजन कोणती ओळखू पडता की बास चीज़ो बजाहिर आमका इशी दाखडता की ही आमचे सबब निक्के नाही, बास फैसले इशी दाखडता आमच्या हक भीतर ही निक्के नाही, लेकिन हकीकत भीतर त्याचे नताइज भले निक्के रहता. तासब अगर आमच्या ऊपर काही मुसीबत आली परेशानी आली आम्ही फौरन शिकवे शिकायतो करना जे, मायूस जाऊ नये, नाउम्मीद जाऊ नये, जाऊ शकता की हे जे पट्टर अल्लाह ताला काही खैर धरवू लाटे. तासब आयली तकलीफ अगर परेशानी आली ते सबर करू का, अल्लाहकडे दुआ करते राहू का, निक्की उम्मीद धरू का, जाऊ शकता की अल्लाह ताला हे जे कोणतो रिझल्ट देतलो नतीजा देतलो भल्ली वडलो देतलो. बरं, आणि पाचवी चीज जे कोणती सांगले खास करून माय बापा आपण आम्ही निक्के राहूची कोशिश करतले तरी अल्लाह ताला आमची औलादची को मदत करतलो. मायबापाची नेकीसो असर त्यांची औलाद ऊपर को पडता, असं आम्ही आपला आपण बेहतर जाऊची कोशिश करू का, संशय आमची औलाद को अल्लाह ताला निक्की करतलो. अल्लाह ताला खैर सुमामिल आमचे सम्मासरी करो आणि निक्के काम करून अल्लाह राजी करूची तौफीक दो. आमीन.